आपल्यामध्ये वचन घेऊन आपले पास्टर विजय खाजेकर आपल्यामध्ये आहेत आणि या आधी देखील ज्या वेळेस ते आपल्यामध्ये आले एक विशेष रीतीने देवबाप्पाने आपल्याला वचनातून शिकवलंय आणि परमेश्वराने आपली भेट घेतलेली आहे। तर आज पुन्हा एक बार जसं वचनाची भाकर फोडण्यासाठी ते आपल्यामध्ये पुढे येत आहेत, आपण जोरात टाळ्या वाजवूया आणि त्यांचं आणि देवाच्या वचनाचं आपण स्वागत करूया। जोरात जोरात टाळ्या वाजवा, एकदम जोरात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोलो यीशु मसीह की जय, बोलो यीशु मसीह की जय। खरोखर परमेश्वर देव महान आहे, अद्भुत आहे आणि आपण अनुभव करत आहोत। दुपारपासून आपण या ठिकाणी आहोत आणि खूप काही परमेश्वर देव आपल्या बरोबर बोलला आहे, आपण खूप काही शिकलो आहोत। अनेक साक्ष्य या ठिकाणी आपण पाहिल्या, अनेकांचे अनुभव, सेवेचे अनुभव आपण पाहिले आहेत आणि त्याद्वारे आपण आशीर्वादित झालो आहोत। हालेलुया। आता वेळ आहे की आपण परमेश्वर देवाचं वचन ऐकावं, देव काय बोलत आहे, देवाची काय इच्छा आहे आपल्या विषयी, तर त्याकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत। तर वाचूया एक वचन, 1 पेत्र याचा अध्याय 1 आणि वचन 12 या ठिकाणी आपण वाचणार आहोत। त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या योगे, पवित्र आत्म्याच्या द्वारे सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत। त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करीत होते। त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आली। प्रेज द लॉर्ड। तर आता या वचनाकडे आपण बारकाईने लक्ष देऊया, काय परमेश्वर देव या वचनाद्वारे बोलत आहे। तर या ठिकाणी तुम्ही आले आहात म्हणजेच कोणीतरी तुम्हाला देवाविषयी सांगितलं आहे किंवा देवाच्या वचनाविषयी कोणीतरी तुमच्या संगती बोललं आहे आणि तुम्ही देवाला जाणून घेण्यासाठी, देवाला अधिक समजून घेण्यासाठी या ठिकाणी आला आहात। परंतु ज्यावेळेस आपण बायबल मध्ये बारकाईने पाहतो तर पवित्र शास्त्र सांगतं की ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सुवार्ता सांगतो, म्हणजे पवित्र शास्त्रातलं ते वचन सांगतो, प्रभू येशू विषयी त्याला सांगतो, शुभवर्तमान त्याला सांगतो, आनंदाची बातमी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आमच्या प्रत्येकासाठी आला, आमच्या पापाची क्षमा करण्यासाठी आला आणि त्याच्याद्वारे त्यावर विश्वास करण्याद्वारे, पश्चातापाद्वारे आमच्या पापाची क्षमा होते आणि त्याद्वारे आमचे श्राप बंधन देखील तुटतात आणि आम्ही आशीर्वादित होतो। तर जो कोणी तुम्हाला सुवार्ता सांगत आहे आणि तुम्ही सुवार्ता ऐकत आहात, तर हे फक्त तुमच्या दोघांमध्ये असलेलं संभाषण अजिबात नाही। तर ज्यावेळेस तुम्ही दोघं एकत्रित येत आहात तर या ठिकाणी आपल्याला बारकाईने जर आपण लक्ष देऊन जर वाचलं तर असं म्हटलं आहे की जो स्वर्गातून आलेला पवित्र आत्मा आहे तो आत्मा त्या सांगणाऱ्याच्या द्वारे बोलत आहे। म्हणजे जो व्यक्ती सुवार्ता सांगत आहे तर तो व्यक्ती तो स्वतःच बोलत नाहीये, तर जे पवित्र आत्मा त्याच्याकडून बोलून घेत आहे किंवा पवित्र आत्मा जे बोलत आहे ते तो सांगत आहे। म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही ऐकत आहात त्या वेळेस तुमच्या बरोबर तुम्हाला वाटतं की अमुक व्यक्ती तुमच्या बरोबर बोलत आहे, कुणीतरी बहीण तुमच्या बरोबर बोलत आहे, कुणीतरी भाऊ तुमच्या बरोबर बोलत आहे, परंतु परमेश्वराच्या लोकांना समजून घ्या, फक्त तो भाऊ आणि तो बहीण जी तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी तो एकटा नाही, तर त्याच्यामधून पवित्र आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे। पहा त्या ठिकाणी लिहिलं आहे की स्वर्गातून पाठवलेला पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत। म्हणजे ज्या गोष्टी ज्या सांगणाऱ्यांनी तुम्हाला सांगितल्या आहेत
तर त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सांगितले आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीद्वारे बोलला आहे. हालेलुया. मग परमेश्वराच्या लोकांनो, जर तुम्ही ऐकत आहात त्या व्यक्तीचं आणि तुम्ही ऐकत आहात याचा अर्थ पवित्र आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे, देवाचा आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे, मग हे तुमच्यासाठी विशेष नाही का? म्हणजे हे तुमच्यासाठी विशेष आहे आणि हे यासाठी आहे की तुम्ही देवाच्या दृष्टीने विशेष आहात. देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणून परमेश्वर देव त्या व्यक्तीला तुमच्याकडे घेऊन येतो आणि त्या व्यक्तीद्वारे तो बोलतो. कारण तो आत्मा आहे, त्याला शरीर नाहीये. मग तो त्या लीडरद्वारे, त्या शिष्याद्वारे, त्याच्या मुखाद्वारे तुमच्या बरोबर बोलतो. परंतु ऍक्च्युअली संभाषण कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं आहे, देवाचं संभाषण आहे, जे देव तुमच्या बरोबर बोलत आहे. हालेलुया. मग परमेश्वराच्या लोकांनो, हे महत्वाचं आहे की जी सुवार्ता तुमच्याकडे येत आहे, पवित्र आत्मा ती सुवार्ता तुमच्याकडे घेऊन येत आहे, मग ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि ती सुवार्ता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशा प्रकारे उपयोगात आणणार आहात, त्या संधीचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसा उपयोग करणार आहे, आता हे महत्वाचं आहे आणि हे अवलंबून आहे तुमच्यावर. तुम्ही ठरवणार आहात की देवाचा आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर बोलत आहे, देव तुमच्या बरोबर बोलत आहे, मग देवाचं ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही देवाचं ऐकाल तर काय होईल? तुम्ही आशीर्वादित व्हाल. कारण परमेश्वर देव तुमच्या बरोबर बोलत आहे आणि जर देव बोलत आहे तर देवाचा तुमच्या संबंधी तुमच्याबद्दल काहीतरी विशेष उद्देश आहे. तुमच्या जीवनाबद्दल देवाचा काहीतरी विशेष उद्देश आहे, हेतू आहे आणि निश्चित परमेश्वराची नजर तुमच्यावर आहे, परमेश्वराचं लक्ष तुमच्यावर गेलेलं आहे आणि म्हणून देव तुमच्या बरोबर बोलत आहे. आणि जर यावेळेस तुम्ही देवाचं ऐकलं नाही तर मग परमेश्वर देवाच्या लोकांना जो लॉस होणार आहे तो तुमचा आहे आणि त्याला जबाबदार तुम्ही असणार. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती आपल्या हितासाठी धावपळ करतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या स्वतःच्या जीवनासाठी धावपळ करतो. आपलं जीवन अधिक व्यवस्थित कसं होईल, आपल्या जीवनामध्ये शांती कशी येईल यासाठी रात्रंदिवस तो प्रयत्न करत असतो, रात्रंदिवस तो धावपळ करत असतो. मग परमेश्वर देवाच्या लोकांनो, आता तो शांतीचा राजा स्वतः तुमच्या बरोबर बोलत आहे, तो शांतीचा प्रभू आता तुमच्या बरोबर स्वतः बोलत आहे. पण आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या जीवनाची धावपळ तुम्हाला करत राहायची आहे आणि जगातून ती शांती तुम्हाला शोधायची आहे का शांतीचा दूत परमेश्वर देव जो स्वतः तुमच्याकडे येऊन बोलत आहे, जो शांतीचा राजा स्वतः तुमच्याकडे बरोबर येऊन बोलत आहे, जर तुम्ही त्याचं ऐकणार आहात आणि ऐकत आहात तर परमेश्वर देवाच्या लोकांना ध्यानात ठेवा, त्या क्षणापासून एक बदलाव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहू लागाल. हालेलुया. आज आपण पाहतो की लोक जगावर अवलंबून राहतात, लोक पैशाच्या मागे धावत राहतात, लोक बॅकिंग मिळवण्याचा प्रयत्न करतात की माझ्या मागे काहीतरी ताकद असली पाहिजे आणि मग कोणीतरी असेल माझ्या पाठीशी तर मला लढता येईल. परंतु काय होतं, ज्यावेळेस तुम्ही योग्य वेळी, ज्यावेळेस तुम्हाला गरज असते अशा वेळेस तुम्ही मदत मागायला जातात, त्याच वेळेस तो व्यक्ती हात वर करून टाकतो. त्यावेळेस तो तुमची साथ देत नाही, तो तुमची मदत करत नाही आणि त्यावेळेस तुम्ही आणखी प्रॉब्लेम मध्ये सापडता. कारण तुम्ही अवलंबून असता त्या व्यक्तीवरती आणि तुम्ही अवलंबून असल्यामुळे तुम्ही इतर व्यवस्था करत नाही आणि मग त्यावेळेस तुम्ही आणखी संकटामध्ये सापडता. परंतु परमेश्वराच्या लोकांनो, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, ज्याने या जगाची निर्मिती केली, ज्याने सर्व जीव जंतू घडवले, ज्याने तुम्हाला घडवलेलं आहे, तो परमेश्वर देव सर्व काही निर्माण करणारा परमेश्वर आहे. तो स्वतः तुमच्याकडे येत आहे, तो स्वतः तुमच्या बरोबर बोलत आहे. मग आता मला सांगा, त्याच्यापेक्षा मोठा आधार तुम्हाला कोण देऊ शकतं? त्याच्यापेक्षा मोठी अशी कोणती शक्ती आहे की जी तुमचं जीवन सुव्यवस्थित करू शकते? हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना देवाने आपल्याला ज्ञान दिलं, देवाने आपल्याला बुद्धी पण दिली आहे. मग या गोष्टीचा आपण उपयोग आपण केला पाहिजे.
अंध होऊन आपण धावत राहणं, कोणावर पण विश्वास करणं, हे आता आपण इथं कुठेतरी थांबलो पाहिजे आणि आपण योग्य विचार करायला सुरुवात केली पाहिजे. काय माझ्या जीवनासाठी योग्य आहे आणि काय माझ्या जीवनासाठी कारगर आहे, आणि जे तुम्ही ठरवणार आहात त्याची पारख करा. आणि ज्यावेळेस पारख कराल ना, तुम्हाला कळेल. तुम्ही ज्याला कदाचित सत्य मानत आहात तर कदाचित तुम्हाला उघड होईल की अरे त्याच्यात काही अर्थ नव्हताच, आणि तुम्ही कदाचित ज्याच्याकडे लक्ष दिलं नाही तुम्हाला नंतर कळेल, किंवा तुम्ही निरीक्षण करून आलात त्यावेळेस तुम्हाला कळेल अरे हेच तर खरं होतं ज्याचा शोध मी करत होतो, हेच तर मला पाहिजे होतं. आणि म्हणून प्रभूच्या लोकांना ही संधी आहे तुमच्यासाठी की या ठिकाणी देवाचा आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आता दुसऱ्या बाजूने हे पण आहे की जो लीडर, जो शिष्य, जो स्वतःला प्रभूचा अनुयायी म्हणतो, त्याला असं वाटतं की मी या व्यक्तीला मी सांगितलं आहे आणि या व्यक्तीचं जीवन बदललं आहे. तो व्यसन करत होता, त्याच्या घरामध्ये वेगळे प्रॉब्लेम्स होते आणि मग भांडण किरकिरी होत्या, परंतु मी प्रार्थना केल्यापासून त्या थांबल्या. परंतु त्या लीडरसाठी मी सांगू इच्छितो, त्या शिष्यासाठी मी सांगू इच्छितो की त्याच्या मागे कोण आहे. तो स्वतः आहे की कोणीतरी करून घेत आहे या सगळ्या गोष्टी. कोण करून घेत आहे? इथं सांगितलंय पवित्र आत्मा. हालेलुया. म्हणजे एक व्यक्ती, एक शिष्य ज्यावेळेस बोलत आहे, एक प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी ज्यावेळेस बोलत आहे, तर तो त्याच्या मनचं नाही तर पवित्र आत्मा त्याच्याद्वारे बोलतो. आणि प्रत्येक लीडरने, प्रत्येक शिष्याने यावर विश्वास केला पाहिजे की ज्या वेळेस तो बोलायला लागतो ना, काय बोलायला लागतो? कसा आहे, बरा आहे का, मग तुझा पती काय काम करतो, मग तुझे लेकरं बाळ कसे आहे, हे नाही. तो ज्यावेळेस शुभवर्तमान सांगू लागतो, तो ज्यावेळेस प्रभूविषयी बोलू लागतो, तो देवाच्या रहस्यांना उलगडू लागतो, ज्यावेळेस तो वचनातून बोलायला सुरुवात करतो, पवित्र आत्मा त्याची मदत करायला सुरुवात करतो, पवित्र आत्मा त्याच्याद्वारे बोलायला लागतो. म्हणजे आज जी सेवा तुम्ही करत आहात, आज जे काम तुम्ही करत आहात, तर या कामामध्ये तुम्ही एकटे नाही, देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आहे, परमेश्वराचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही हे यश घेऊन येता, म्हणून हे कुटुंब परमेश्वर देव तुम्हाला देत आहे, म्हणून त्याचा उद्धार होताना तुम्ही पाहत आहात, तुम्ही त्याच्या साक्ष ऐकून तुमचं मन उल्हासित होतं. हे पवित्र आत्मा करून घेत आहे तुमच्याद्वारे आणि तुमचा उपयोग परमेश्वर करत आहे. म्हणून तुम्ही देखील देवाच्या दृष्टीने विशेष आहात. म्हणून पवित्र आत्मा तुमची मदत करत आहे, म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे. बऱ्याचदा मी असं पाहिलं आहे, काही लोक म्हणतात मला जमणार नाही, मला भीती वाटते, माझे इथंच हातपाय थरथर कापायला सुरुवात झाली आहे, मला बोलता येणार नाही. इतर वेळेस मी बोलू शकते, परंतु अशा वेळेस मला बोलता येत नाही, अशा वेळेस मी बोलू शकणार नाही. आणि कसं बोलणार? कधी मी असं बोलले नाही. तर परमेश्वर देवाच्या लोकांनो ध्यानात ठेवा, इथं बायबल सांगतो तुम्ही बोलायला सुरुवात करा, डेअरिंग करा, धैर्य धरा आणि धैर्याने कामाची सुरुवात करा. आज तुमच्याकडे कदाचित एकही परिवार नसेल, कदाचित तुम्ही सुरुवात करायचा विचार करत असाल तर सुरुवात करून टाका. आणि पहा, तिथं तुम्ही एकटे नाही, पवित्र आत्मा तुमची मदत करत आहे. त्याच दिवशी तुम्हाला कळेल आणि त्या दिवसापासून तुम्हाला कोणी थांबवणार नाही. हालेलुया. तुम्हाला रोखणारा कोणी असणार नाही आणि तुम्हाला कोणी म्हणणार नाही, जसं सैतान आधी येऊन म्हणत होता, बाई तुला जमणार नाही, ए भावा तुला जमणार नाही, हे काम तुझं नाहीये. याच्यासाठी फार ज्ञानवंत व्यक्ती पाहिजे, फार बायबलचा गाढा अभ्यास करणारा व्यक्ती पाहिजे. आणि हे तुला जमणार नाही, कठीण आहे, यासाठी 5-5, 10-10 वर्ष खर्च करावा लागतो. मग त्यावेळेस कोणीतरी येऊन उभा राहून बोलू लागतो. त्यावेळेस तुमचं खच्चीकरण करणारा कोणी असणार नाही, तुम्हाला कमजोर करणारा कोणी असणार नाही, कारण त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या बरोबर बोलणार आहे, पवित्र आत्मा तुमची मदत करणार आहे. आणि म्हणून प्रभू मध्ये तुमचं वय काय आहे,
तुम्ही 15 वर्षापासून आहात, 20 वर्षापासून आहात, 10 वर्षापासून आहात, हे अजिबात महत्वाचं नाहीये. तुम्ही जाऊन सांगायला सुरुवात करत आहात. तुम्हाला तो कळवळ आहे प्रभू विषयीचा, तुमच्यामध्ये ते ओझ आहे आणि तुम्ही पाहत आहात की लोक अंधकारामध्ये जात आहेत आणि नाश पावत आहेत आणि तुम्ही उठले आहात आणि चालू लागले आहात. त्याच वेळेस देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. त्या क्षणाची मदत करण्यासाठी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून हे दोन्ही व्यक्ती देवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, ऐकणारा आणि सांगणारा देखील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली आहे की ज्या वेळेस त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गात पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला स्वतः सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत आहेत. हालेलुया, हालेलुया. ते कोणासाठी करत आहे? एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे येत आहे, तो त्याच्या परिवारातून वेळ काढत आहे, त्याच्या कुटुंबातून वेळ काढत आहे. आपण ऐकलं बऱ्याचदा त्यांच्या घरातली परिस्थिती तशी नाहीये. त्यांना डबा बनवावा लागतो, लेकरांना शाळेमध्ये घेऊन जावं लागतं, ड्युट्या त्यांना आहेत आणि अनेक असे काम त्यांच्या मागे आहेत. परंतु त्याच्यातूनही ते वेळ काढत आहेत आणि तुमच्याकडे येत आहे आणि तुम्हाला सांगत आहेत. हालेलुया. मग ते कोणासाठी सांगत आहेत? ते स्वतःला मोठं करण्यासाठी, स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी, स्वतःला उंच करण्यासाठी सांगत आहेत का? बायबल या ठिकाणी सांगतं नाही, ते तुमच्यासाठी सांगत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना जर पैसे कमवायचे आहेत तर ते आणखीन एक ड्युटी जास्त करतील, आणखीन एक काम ते जास्त करतील आणि तिकडे त्यांना कोणी बोलणार नाही बाई माझ्याकडे येऊ नको प्रेरणा किंवा थांब मला वेळ नाहीये, इथं कोणी बोलणार नाही. जाणार, काम करणार आणि त्या ठिकाणी त्यांना मोबदला मिळणार आणि त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब जाणार. ते पैशासाठी इथं येत नाही. हालेलुया. मोठेपणासाठी येत नाही आणि मोठेपणासाठी अनेक असे बाहेर पर्याय आहेत. नाही ना, कुणी राजकारणामध्ये जातं, कुणी गुंडगिरीमध्ये जातं, अनेक आहेत जे पर्याय आहेत. परमेश्वर देवाच्या लोकांनो, या ठिकाणी तर बायबल सांगतो तुम्हाला स्वतःला लीन करायचं आहे, तुम्हाला इथं नम्र करायचं आहे, स्वतःला तुम्हाला नम्र व्हायचं आहे. आणि मग ज्यावेळेस तो व्यक्ती तुमच्याकडे येतो त्यावेळेस तुमच्याकडे येऊन तो म्हणतो ताई, दादा, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे कारण मी पाहत आहे तुम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहात. मग मला सांगा, तो त्या ठिकाणी एवढा लीन आणि नम्र होऊन येतो, त्याला कोणतं मोठेपण पाहिजे सांगा मला. हालेलुया. त्याची लीनता आणि नम्रता त्या ठिकाणी दिसते की तो प्रभूचा दास आणि प्रभूची दासी आहे. एक काळात जर तुम्ही त्याचं जीवन जर पाहिलं, जसं उदाहरणार्थ मी आहे, तर मला त्यावेळेस कोणी रोखू शकत नव्हतं, थांबू शकत नव्हतं, कारण माझे विचार तसे होते, गुंडागर्दी आणि वाईट असे विचार माझे होते. आणि मग त्यावेळेस कोणी मला आरे आणि कार्य म्हणलेलं चालत नव्हतं आणि नम्र बोलण्याचा तर विषय लांब पर्यंत नव्हता. एक काय म्हणतो, ही भाषा होती त्यावेळेची. परंतु परमेश्वर देवाच्या लोकांनो, आता ती भाषा बदलली, ते जीवन बदललं. मग मला सांगा, आता हे जे मी करत आहे ते त्या मोठेपणासाठी आहे का? स्वतःला प्रदर्शित करण्यासाठी आहे का? अजिबात नाही. ते तुमच्यासाठी आहे. देवाने पाठवलं आहे. देव त्या व्यक्तीला सांगत आहे, जा, माझं लेकरू संकटामध्ये आहे, जा, माझं लेकरू समस्यामध्ये आहे, जा, माझं लेकरू दुःखामध्ये आहे, जा, माझं लेकरू त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून परेशानीमध्ये आहे. जसं मी त्या आजारपणामध्ये विचार करत होतो, आता मी जाणार नाही, हा आजारासाठी फार भयंकर आहे आणि आता माझा जगून पण उपयोग नाही, कारण हा आजार जो आहे हा आजार कोणाच्याने होणारा नाही, डॉक्टर तसे सल्ले दिले आहेत. आणि मग मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. त्यावेळेस कुणीतरी एक दही विकणारा व्यक्ती माझ्या दारामध्ये येतो आणि मला सांगतो की भाऊ, तू बरा होऊ शकतो, तुझी ही समस्या जाऊ शकते, तू इतका निराश का आहे, इतका समस्यामध्ये, इतक्या टेन्शन मध्ये तू का आहेस, आणि हे टेन्शन काही क्षणात जाऊ शकतं. जगाचा उद्धार करता परमेश्वर, त्याला सगळं काही शक्य आहे. मी सुरुवातीला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही, थोडाफार विरोध पण केला, परंतु मी नंतर विचार केला, जसं माझे घरचे मला मदत करू लागले, माझी आई माझ्यासाठी उपवास करू लागली, ती म्हटली मी करेल जे काही तो सांगत आहे, प्रार्थना वगैरे. आणि मग ते जर करत आहे तर मी म्हटलं ठीक आहे, शेवटचा पर्याय त्यांच्या खुशीसाठी तरी करू, कारण आता मी जाणारच आहे, पण जाता जाता चला आईच्या खुशीसाठी करूया ही गोष्ट. आणि जसं मी करू लागलो, मी देवाच्या चरणामध्ये स्वतःला घेऊन आलो आणि त्या ठिकाणी मी विश्वास केला त्या गोष्टीवरती आणि मी माझ्या जीवनामध्ये अनुभव घेतला, ख्रिस्त जिवंत आहे.
तो प्रभू जिवंत आहे याचा मी अनुभव घेतला, जसं मला आरोग्य मिळालं. हालेलुया. मग आता मी विचार करतो त्याला कोणी पाठवलं होतं, त्याला काय मिळालं, तो कुठं आहे, त्याला काय मिळालं, कोण होता. एक दही विकणारा कोणीतरी व्यक्ती, आणि एक काळ तो व्यसनामध्ये होता, त्याचं जीवन बदललं. त्याने मला सांगितलं, आता मला कळतं की त्याला तो त्याच्या मनाने आला नव्हता, त्याला देवाने पाठवलं. हालेलुया. म्हणजे परमेश्वराच्या लोकांना जर तुम्हाला कोणी सांगत आहे प्रभू विषयी, तर देवाने त्याला पाठवलं. आणि कोणासाठी पाठवलं आहे, तुमच्यासाठी पाठवलं आहे. बऱ्याचदा आम्ही पाहतो की काही लोकांना असं वाटतं, काय आमच्या घरी येतो आपल्याला, काही व्यक्ती आपल्या घरी. परमेश्वर देवाच्या लोकांनो, तुम्ही तुमचे आशीर्वाद घालवले, तो विचार करून तुम्ही तुमचा तो चांगला समय व्यर्थ घालवला. आणि म्हणून जिवंत देवाच्या लोकांनो, हा समय ओळखा, ही परिस्थिती ओळखा. जर कोणीतरी येत आहे तो स्वतःसाठी, स्वतःला मोठं करण्यासाठी, त्याच्या नावासाठी, त्याच्या लौकिकासाठी येत नाही, तर कशासाठी येत आहे, कशासाठी येत आहे, तो तुमच्यासाठी येत आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतः त्या संधीचा तुमच्या जीवनामध्ये उपयोग करा, योग्य पद्धतीने उपयोग करा, आणि त्या वेळेत त्याचा उपयोग करा. म्हणून नका की ठीक आहे आता सांगितलं ना पाहू, विचार करू, आणि मग कधी वाटलं तर मग सांगू तुम्हाला. मग कदाचित ती संधी निघून गेलेली असेल. देवाच्या लोकांनो, संधी लगेच आहे. स्वतःला देवाच्या चरणामध्ये घेऊन या, शरण या परमेश्वर देवाला, आपल्या पापाचा पश्चाताप करा, आणि म्हणा प्रभू धन्यवाद, तू तुझी ओळख मला देत आहे, जी मला माहिती नव्हती, जे मला माहिती नव्हतं, जे ज्ञान माझ्याकडे नव्हतं, तू आता मला पुरवलेलं आहे. मी तुला धन्यवाद देतो, मी तुझे आभार मानतो, गौरव दे. आणि पहा, त्या दिवशी तुम्ही फार हलके झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. तुमच्या मनावरचं दडपण आणि ओझ दूर गेलं आहे असं तुम्हाला कळेल. तुमचं डोकं पण हलकं झालं आहे असं तुम्हाला कळेल. कारण ख्रिस्तामध्ये जे सामर्थ्य आहे, हालेलुया, प्रभू मध्ये जे सामर्थ्य आहे. त्याच बरोबर दुसरा जो व्यक्ती तो घेऊन येत आहे देवाचं वचन, तर तो व्यक्ती पण परमेश्वर देवाच्या लोकांना देवाच्या दृष्टीने तितका महत्वाचा आहे. हालेलुया. कारण परमेश्वर देव त्याच्यामध्ये स्वतःला पाहत आहे. कारण येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, मला सांगा कोणता स्वार्थ त्याच्याकडे होता. हालेलुया. कोणता स्वार्थ घेऊन तो या ठिकाणी आला. परमेश्वर देवाच्या लोकांना त्याने स्वतःला आमच्यासाठी मारलं, हा स्वार्थ आहे का. त्याने स्वतः आमच्यासाठी फटके खाल्ले, हा कोणता स्वार्थ आहे. तो आम्हाला वाचवण्यासाठी आला. निस्वार्थी त्याने प्रेम आमच्यावर केलं. मग ख्रिस्त तुमच्यामध्ये जो सांगत आहे ना, त्याच्यामध्ये ख्रिस्त स्वतःला पाहतो की हा लीडर, हा शिष्य देखील निस्वार्थी आहे, हा माझ्यासारखा आहे, आणि जर आता मी याचा उपयोग करणार आहे. हालेलुया. देवाच्या दृष्टीने, देवाच्या लोकांनी, देवाच्या दृष्टीने दोन्हीही व्यक्ती महत्वाचे आहे, जो ऐकत आहे आणि जो सांगत आहे. हालेलुया. मग आता जर दोन्हीही व्यक्ती महत्वाचे आहेत, तर ती तिसरी गोष्ट पण महत्वाची आहे. आणि ती गोष्ट काय आहे माहिती का तुम्हाला. वाचूया आता, खालची शेवटची ओळ आपण वाचूया, किंवा पुन्हा एकदा ते संपूर्ण वचन वाचूया. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, हा स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. हा आता त्या तुम्हाला सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर हा तुम्हासाठी करीत होते. तुम्हासाठी करत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. आता पहा, त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा कोणाला आहे. देवदूत. कोणाला आहे. देवदूत. कोणत्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा. येस सिस्टर बोला. सुवार्ता सांगत आहे आणि सुवार्ता जो ऐकत आहे. तर जे संभाषण त्या ठिकाणी चालत आहे, जे संभाषण त्या ठिकाणी चाललेलं आहे, आणि जे काही तिथं घडत आहे, जे काही तिथं घडत आहे, काहीच घडत नाहीये का तिकडं. काय घडत आहे. काहीतरी घडतंय. काय घडतंय. कोणीतरी बोलतो आहे आणि कोणीतरी ऐकतो आहे. आणि या दोघांमध्ये एक आहे, तो आहे पवित्र आत्मा, जो बोलत आहे आणि ऐकणारा व्यक्ती ऐकत आहे.
आता हे सगळं न्याहाळून पाहणारं पण कुणीतरी आहे. हालेलुया. म्हणजेच देवाच्या लोकांना खूप लक्षपूर्वक ऐका आणि ध्यान द्या. हे दोन व्यक्ती जिथे एकत्र आहेत तिथे आणखी हे पण आहेत की ज्यांना उत्कंठा आहे. असं नाही म्हटलं की त्यांना उत्कंठा होती मग तो भूतकाळ झाला. काय लिहिलं तिकडे शेवटची ओळ वाचा. देवदूतांना काय आहे? न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे म्हणजे आता आपण आहे. म्हणजे ज्या वेळेस हे व्यक्ती बोलतात ना, देवदूत तिथं उभा राहून सगळ्या गोष्टी न्याहाळून पाहत असतात. म्हणजे ज्या वेळेस एक शिष्य सेवेला जातो एका घरामध्ये आणि ज्या घरामध्ये ते घर ऐकत असतं त्यावेळेस त्या घरामध्ये देवदूत पण असतात असं लिहिलं इथं. आणि ते न्याहाळून पाहत असतात काय घडत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ऐकणारा आणि सांगणारा आता एकटे नाही, आधी पवित्र आत्मा तिथं आहे, परंतु देव कसं काम करत आहे ते सगळं आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी बदलाव घडत आहे हे न्याहाळून पाहत आहे. कोण? देवदूत न्याहाळून पाहत आहे आणि त्यांना आनंद वाटत आहे. ज्यावेळेस हा सांगत असताना उत्कंठेने सांगत आहे आणि त्याचं कौतुक त्यांना वाटत आहे आणि हा ऐकत आहे, मोठ्या उत्कंठेने ऐकत आहे. कदाचित ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यांमधून अश्रू बाहेर येत आहे आणि तो म्हणत आहे की इतक्या दिवस काय सुवार्ता माझ्यापासून दूर होती, लपून होती, आतापर्यंत का मी मला सांगितलं नाही, आतापर्यंत का मला हा मार्ग माहिती नव्हता. आणि मग त्यावेळेस हे सगळं न्याहाळून पाहत असतात. कोण? देवदूत. म्हणजे जे सेवा करतात त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी देवदूत पण असतात. म्हणजे ही साधारण गोष्ट नाही. आपल्याला वाटतं आपण जात आहोत आणि करत आहोत आणि ऐकत आहोत, कुणीतरी येऊन सांगतं, या सगळ्या गोष्टी नाही. परमेश्वराच्या लोकांना या सगळ्या गोष्टी बरोबर अख्खा स्वर्ग कामाला लागलेला आहे. अख्खा स्वर्ग तुमच्यासाठी कामाला लागलेला आहे. तुमचं जीवन आशीर्वादित होण्यासाठी, तुमचे बंधन तुटण्यासाठी, शैतानाच्या बंधनातून तुम्ही मुक्त होण्यासाठी, अंधारातून तुम्ही प्रकाशात येण्यासाठी, तुम्ही सत्याला जाणून घेण्यासाठी संपूर्ण स्वर्ग काम करत आहे. हालेलुया. म्हणजे स्वर्गाच्या दृष्टीने, त्या देवाच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान आहात का? कारण तुम्ही त्याचे लेकरं आहात. त्याने तुम्हाला निर्माण केलं आहे, त्याच्या प्रतिरूप असं त्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. मग शैतानाला असं तो खेळून देणार नाही तुझ्या बरोबर आणि शैतानाच्या बरोबर खेळावं त्या परमेश्वराला कधी आवडणार नाही. तर त्याच्या तावडीतून तुम्हाला सोडवावं यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. कोण? परमेश्वर. हालेलुया. आणि म्हणून तो स्वर्ग अख्खा प्रयत्नशील आहे, त्याचे देवदूत प्रयत्नशील आहेत, त्या ठिकाणी पवित्र आत्मा प्रयत्नशील आहे. मग आता जिवंत देवाच्या लोकांनो, जर देवदूत न्याहाळून पाहत आहे तर देवदूत काय न्याहाळून पाहत आहे? काय पाहत आहे? देवदूतांची अपेक्षा काय असेल? आता हिने म्हणावं, हे बाई बस झालं, आता मला भांडे घासायचे, कसं खुश होऊन की देवदूत काय न्याहाळून पाहत असतील? काय अपेक्षा असणार त्या ठिकाणी देवदूतांची? कोणती उत्कंठा त्या देवदूतांना आहे? काय काय पाहू इच्छितात ते? काय घडताना त्यांना दिसावं? काय घडताना दिसावं? सुवार्ता सांगणाऱ्यांनी यस त्या ठिकाणी पास्टर सांगत आहे की बदलाव होताना, परिवर्तन होताना. आणि परिवर्तन कोणतं? घराचा रंग बदलणे हा परिवर्तन आहे का? परिवर्तन कोणतं? परमेश्वराच्या लोकांना. आता तुम्ही पहिले कसे तरी वेगळे रंगीत कपडे घालत होते, आता ब्लॅक अँड व्हाईट घालायला लागले, हे परिवर्तन का? परिवर्तन कोणतं? तुमच्या जीवनामध्ये होणारे बदल. तुम्ही आधी वाईट होता, तुम्ही आधी पापामध्ये होता, तुम्ही आधी अंधारात होता, आता तुम्ही प्रकाशात चालू लागले आहात. आधी तुमचा स्वभाव चिडका होता, आधी तुम्ही भांडण करणारे, भांडकुदळे व्यक्ती होता, आणि मग या आधी तुम्ही नाही का रागवणारे व्यक्ती होता, चिडचिड करणारे व्यक्ती होता, परंतु आता तुम्ही नम्र व्यक्ती बनले आहात, तुम्ही लीन व्यक्ती बनले आहात. या आधी तुम्ही स्वतःवर अवलंबून राहत होते, जगावर अवलंबून राहत होते, पण आता तुम्हाला कळायला लागेल जगाचा उद्धार करता, आता तुम्हाला कळायला लागेल जगाचा तारणारा. आणि आता तुम्ही स्वतःमध्ये ते बदलाव घडून आणले आहात. आता तुम्हाला ते सत्य जाणवलं आहे, तुम्हाला जाणीव झाली आहे की मला पापातून बाहेर यायला पाहिजे, मला या पापामध्ये आता राहायचं नाही, बस मला आता कंटाळा येत आहे या पापाचा, तिटकारा वाटत आहे या स्वभावाचा, या वाईट स्वभावाचा, मला यातून बाहेर यायचं आहे.
आहे आणि मला आता जसा प्रभू चालला आहे ना, माझा येशू चालला आहे, तसं आता मला चालायचं आहे. जसा तो नीट होता, जसा तो नम्र होता, कौशिक होता, दुसऱ्यांसाठी धावला, कळवळला, तसं मला धावायचं आहे, तसं मला कळवळायचं आहे, तसं मला इतरांसाठी आता उभा राहायचं आहे. हा बदलाव देवदूतांना हवा, हा बदलाव देवदूत पाहत आहे आणि दोघांमध्ये पाहत. असं नाही की फक्त ऐकणाऱ्यामध्ये, सांगणाऱ्यामध्ये पण तो बदलाव पाहतो, तो निरीक्षण करतो. हा किती कळकळीने सांगत आहे, नम्रतेने सांगत आहे आणि मग कशा प्रकारे हा स्वतः पण त्या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडून आणत आहे. परमेश्वराच्या लोकांना मी हमेशा सांगत असतो, ज्यावेळेस मी इथं बोलतो मला विश्वास आहे की पवित्र आत्मा बोलतो. मग जर पवित्र आत्मा बोलत आहे तर ते माझ्यासाठी पण आहे तसं तुमच्यासाठी आहे. मग मी नंतर पण त्याचा विचार करणार आणि मी त्याप्रमाणे वागण्याचा, जर कदाचित ती गोष्ट माझ्यामध्ये नाही तर मी त्याप्रमाणे स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करणार. आणि हेच अपेक्षित आहे देवदूतांना. हालेलुया. आणि म्हणून प्रभूच्या लोकांनो, ही वेळ आहे, हा समय आहे, हीच ती वेळ आहे. आता उद्याची वाट पाहू नका. पवित्र शास्त्र सांगते की देवदूत त्या ठिकाणी आहे, देवाचा आत्मा बोलत आहे, परमेश्वर पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावत आहे. आता स्वतःला शरण आणा देवाच्या, स्वतःला घेऊन जा देवाच्या चरणामध्ये. वाचूया त्या ठिकाणी एक पेत्र त्याचा पहिला अध्याय वचन 14, 1 पेत्र अध्याय 1 आणि वचन 14. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावर स्थिती आणि अज्ञानावरती आपल्या पूर्वीच्या वासनानुसार आणि आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका, वागू वर्तू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या लोकांनो, या ठिकाणी आता लिहिलं आहे की तुम्ही आज्ञांकित मुले व्हा. जसं नाही का, काही लेकरं असतात की त्यांना ऐकायची सवय नसते. मी होतो तसा मुलगा, अजिबात आज्ञांकित नव्हतो. जे घरचे सांगणार, माझी आई सांगणार, माझा मोठा भाऊ सांगणार, मी त्याच्या विरोधातच करणार. जे सांगणार ते अजिबात करणार नाही आणि जे नाही सांगितलं ते करणार. आणि मला कुणीतरी सांगितलं आणि कुणी रुबाब केला आणि मला ते आवडत नव्हतं की त्याच्या सांगितल्याप्रमाणे मी करावं, कारण मी आज्ञांकित मुलगा नव्हतो. पण आता मी जसं परमेश्वराचं वचन वाचू लागलो, ऐकू लागलो, मी सगळ्यात आधी परमेश्वराची आज्ञा पाळणारा, परमेश्वराचा आज्ञांकित लेकरू होण्याचा प्रयत्न केला. आणि जसं मी परमेश्वराची आज्ञा पालन करू लागलो, मी आपोआप माझ्या आईची पण आज्ञा पाळू लागलो, माझ्या बाबाची पण आज्ञा पाळू लागलो. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, आम्ही आज्ञांकित मुले झाले पाहिजे. जसे आज्ञांकित लेकरं असतात त्याप्रमाणे आम्ही स्वतःला आज्ञांकित केलं पाहिजे. देवा तू सांगितलं आहे ना, मी करणार आहे. देवा तू बोलणार आहे ना, मग मी ते करणार आहे. हालेलुया. बऱ्याचदा आम्ही काय होतं, देवाला म्हणतो, देवा थांब ना जरा, मला अजून काही समजलं नाही. देवा थांब ना, अजून थोडासा थकवा आहे माझ्यामध्ये. देवा थांब ना, नंतर सांगेल ना. आणि त्यावेळेस वेळ निघून जाते. म्हणून देवाच्या लोकांना परमेश्वराचं वचन सांगते, त्याचा जो जड नाही, तो हलका आहे. हालेलुया. तो तुमच्या वाहण्यासारखा आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. इतकं मोठं काम तुम्हाला देणार नाही की तुमची ताकदही कमी पडेल. जितकी तुमची ताकद आहे तसंच काम तुम्हाला देणार, परंतु ते करण्यासाठी तुम्ही सज्ज असलं पाहिजे. हालेलुया. ते स्वीकारण्यासाठी, देवाची आज्ञा पाळण्यासाठी. आणि मग ती वेळ कोणती आहे, तो समय कोणता आहे हे महत्वाचं नाही. देव जर बोलत आहे तर त्याच वेळेस सुवेळी अवेळी तयार राहा. हालेलुया. आम्ही तयार राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं, आज्ञांकित मुलासारखं तुम्ही त्या ठिकाणी व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. तुम्ही पूर्वी वागत होते, तुम्ही भांडण करत होते, तुम्ही चिडचिड करत होते, कदाचित तुम्ही निंदा करत असतील, कदाचित काहीतरी गोष्टी असतील, परंतु तुम्ही हे का करत होता? देव तुम्हाला त्या ठिकाणी पहा, परमेश्वर किती चांगला आहे. नाही का, आपण म्हणतो नाही, आपल्या समोर जर एखादी, आपल्या घरात एखादी गोष्ट घडली ना अशी, तर आपण म्हणतो नाही 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 नाही, तू मुद्दाम केली. ती व्यक्ती म्हणते, आवड नाही घडलं, माझ्याकडून चुकून झालं. आपण म्हणतो नाही, तू मुद्दामच करते. पण देव पा कसं सांगतो, देव म्हणतो कदाचित अज्ञानावस्थेत घडलं असेल, कारण तुझ्याकडे ज्ञान नव्हतं ना. हे समजदारपण. हालेलुया. ही कृपाळू बुद्धी आहे. ही देवाचं आमच्याविषयी प्रेम आहे. देवाला माहिती यांनी खूप चुका केलेल्या आहे, देवाला माहिती याने फार वाईट वागलेलं आहे, पण देवाची इच्छा ही पण आहे, आता त्याने बदलावं.
आता त्याचा उद्धार व्हावा, त्याचा तारण व्हावं. आणि म्हणून इथं ते म्हणतो अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. त्यावेळेस तुम्ही तसे वागले कारण तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही अज्ञान होते, तुम्हाला सत्य माहिती नव्हतं आणि म्हणून तुम्ही चिडत होते, म्हणून भांडण करत होते, म्हणून त्या चुकीच्या गोष्टी तुम्ही करत होते, चुकीच्या प्रकारे तुम्ही देवाचा शोध करत होते, चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागत वर्तत होते. परंतु आता तुम्हाला सत्य समजलं आहे. मग देवाचं वचन सांगता आता तसे वागू नका अज्ञानावस्थेत असल्यासारखं, कारण आता तुम्हाला सत्य समजलं आहे. आता जर तुम्ही करत तर ते जाणून बुजून असेल, असं त्याचा अर्थ. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराच्या लोकांनो देवाची इच्छा आहे आणि त्या देवदूतांची पण इच्छा आहे की हे बदलाव आमच्यामध्ये व्हावे. आणि देवदूत ते न्याहाळून पाहू लागतात की आता काय घडणार, आता खरं त्याच्यामध्ये तो बदल घडेल का, आता तो बदल घडू लागलाय का याच्यामध्ये. हालेलुया. आणखीन एक वचन त्या ठिकाणी वाचलंय 1 पेत्र 5 अध्याय 6 आणि 7 वचन. 5 अध्याय 6 आणि 7 वचन कृपया. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. यासाठी लीन व्हा त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्या देवाच्या पराक्रमी, त्या कृपाळू, दयाळू, सामर्थ्यवान हाताखाली लीन व्हा आणि म्हणजे देव तुम्हाला उंच करेल. पुढे वाचूया. त्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो आता तुम्ही बाकीच्या गोष्टींची काळजी करत बसू नका. आता लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, ते काय म्हणेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आता हे मी चालू केलं, आता हे करत आहे, मग हा काय म्हणत. परमेश्वराच्या लोकांनो सर्व काळजी चिंता देवावर टाकून द्या. जे काही करायचं देव करेल, जे काही घडायचं परमेश्वर देव घडून आणेल. हालेलुया. आणि बायबल सांगतं तो देव कधीही आमचं अहित होऊ देत. जगातला व्यक्ती कितीही मोठा असू द्या, किती शक्तिशाली असू द्या, कितीही वाईट करणारी वृत्ती त्याची असू द्या, परंतु परमेश्वर त्याच्या लोकांच्या बाजूने राहतो. हालेलुया. तो त्याच्या लेकरांचं कधीही अहित होऊ देत नाही. आणि म्हणून त्याचे संकल्प बायबल सांगतं आमच्या हिताचे आहेत, अहिताचे नाही. तर या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे की तो परमेश्वर देव आहे, की त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर आपली सर्व चिंता टाकावी. का? कारण तो काळजी करणार आहे, तो चिंता वाहणार आहे. तिथं लिहिलं आहे की कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. तुम्हाला तुमच्या लेकराची काळजी असते ना, तुमचं लेकरू व्यवस्थित गेलं पाहिजे, त्याला सगळ्या व्यवस्थित गोष्टी मिळाल्या पाहिजे. तसंच त्या परमेश्वराला पण तुमची काळजी आहे, कारण तुम्ही त्याचे लेकरं आहात. हालेलुया. तुम्ही सगळ्या गोष्टीत व्यवस्थित असावं ही त्याची इच्छा आहे. आणि त्याचं हृदय काळजी करणारं हृदय आहे, त्याला तुमची काळजी आहे. तुम्हाला वाटतं कोणालाच माझी काळजी नाही. जर नवरा बायकोचं भांडण झालं तर पत्नी म्हणते काय माझी काळजी कोणालाच नाही, कोणी मला समजून घेत नाही. परमेश्वराच्या लोकांना ध्यानात ठेवा, हा परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. हालेलुया. तो तुमच्या पतीला पण बदलेल, तुमच्या घरातली परिस्थिती पण बदलेल. ते भांडण किरकिरीचं वातावरण बदलून शांती तुमच्या घरामध्ये तुम्ही पाहू नका. हालेलुया. कारण त्याला तुमची काळजी आहे, तुमच्यासाठी तो परमेश्वर हे सर्व करणार आहे. 2 दिवसापूर्वी एक भाऊ माझ्याकडे आला होता आणि जसं तो माझ्या बरोबर बोलत होता, मला असं जाणवत होतं की त्याच्या बोलण्यामधून, त्या ठिकाणी पार्किंग बाई आहे, त्याच्या बोलण्यावरून हे जाणवत होतं की तो आता काही दिवसामध्ये स्वतःला संपून टाकणार आहे. कारण त्याने घरातल्या एक वस्तू विकायला काढल्या होत्या, एक वस्तू त्याच्या घरामध्ये थोडंसं किचकटच गोष्ट घडली त्याच्या जीवनामध्ये. आणि म्हणून त्याने सगळं विकायला काढलं. आणि मग तो म्हटला की माझा शेवटचा पर्याय तो घर तर मी विकून टाकणार आहे आणि मग त्यानंतर मी तो निर्णय घेणार आहे. मग त्या व्यक्तीबरोबर मी बोलत होतो, परमेश्वराचं वचन त्याला सांगत होतो. तो ढसा रडत होता. आणखी बाई विचारत होत्या काय झालं, का व्यक्ती रडत आहे. तो रडत होता आणि मग मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. जसं मी त्याच्याबरोबर बोलत होतो ते सगळं त्याच्यातून बाहेर येत होतं. आणि तो म्हटला की आता माझे विचार बदलले, जे मी करणार होतो ते मी करणार नाही, आता माझं घर मी विकणार. का बरं? तर परमेश्वराला काळजी आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो हा विश्वास करा. तुम्हाला असं वाटतं देवाला माझी काळजी नाही, जर काळजी असते तर माझ्या जीवनात या गोष्टी का. परमेश्वराचं वचन सांगते की तो समय आहे, त्याची वाट पण पाहावी लागते कधी कधी. हालेलुया. कधी कधी आमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतात, ते दूर आम्हाला करावं लागतात आणि त्यासाठी आम्हाला वाट पाहावी लागते. तो परमेश्वर देव आहे, त्याला सगळं काही शक्य आहे. तो असं नाही की आता त्याच्याकडे त्याचा हात तोडका आहे आणि बाकीच्यांना वाटून झाला, आता तुमच्यासाठी शिल्लक राहिलं नाही.
असा नाहीये तो परमेश्वर. त्याचा भांडार खूप मोठा आहे, पुरून उरेल इतकं त्याच्याकडे आहे. हालेलुया. आणि जे नाही ते निर्माण तो करेल. परंतु परमेश्वराच्या लोकांना आम्ही हे समजलं पाहिजे की ते परमेश्वराचं हृदय काळजीवाहू हृदय आहे. तो आमची काळजी करणार आहे आणि म्हणून आम्हाला काळजी करायची नाही. प्रभूच्या लोकांना बायबल या ठिकाणी सांगतं की आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करायला पाहिजे, स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये दिलं पाहिजे. हालेलुया. आणि त्याच्या आज्ञांकित मुलं आम्ही झालं पाहिजे. या ठिकाणी जे देव आम्हाला सांगतो त्याची आज्ञा जी तू आम्हाला देत आहे ती आज्ञा आम्ही पाळलं पाहिजे. तो जे सांगत आहे ना त्याच वेळेत आम्ही ते केलं पाहिजे. जर तो सांगत आहे जा त्या बहिणीला जाऊन सांग, तर त्या बहिणीने जायला पाहिजे. जर एखाद्या बहिणीला देव सांगत आहे तर त्याने ती स्वीकारलं पाहिजे. एक शेवटचं वचन वाचूया. त्या ठिकाणी याकोबाचं पत्र त्याच्या शेजारीच आहे, पेत्राच्या शेजारी आहे. याकोबाचं पत्र आधी याकोब 5वा अध्याय वचन त्या ठिकाणी 19 आणि 20 वाचूया आणि मग आपण इकडे थांबणार आहोत. माझ्या बंधूंनो तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरविले, आणि त्याला जर कोणी माघारे फिरवलं तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवी. परमेश्वराच्या लोकांना या ठिकाणी लीड आहे की जर एखादा बंधू जर चुकलेला आहे आणि दुसरा व्यक्ती जर तो सत्यापासून बहकला आहे, तो अंधकारामध्ये आहे, त्याला सत्य माहित नाही आणि चुकीचं काहीतरी करत आहे, तो बहकलेला आहे, तर त्याला जर कोणी माघारी फिरवतो म्हणजे सत्याच्या मार्गाला घेऊन येतो, किंवा जो चुकला आहे आणि पापामध्ये जीवन जगत आहे, पाप करत आहे, अंधकारामध्ये तो जर जीवन जगत आहे आणि अशा चुकलेल्या व्यक्तीला जर कोणी सत्य सांगत आहे, तो सुवार्ता सांगत आहे आणि त्याचं मन फिरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं मन बदलवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे पाप करत आहे, त्याला पाप सोडण्यासाठी जो त्याला तयार करत आहे, सांगत आहे, तर वचन सांगतं की जो सांगत आहे ना तो त्याचा जीव वाचवत आहे आणि तो त्याच्या जीवाचा बचाव करत आहे. आणि परमेश्वर देवाने तुम्हाला निवडलं आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना आज परमेश्वर हेच सांगत आहे की जो व्यक्ती सुवार्ता घेऊन जातो आणि जो व्यक्ती सुवार्ता ऐकतो, असे दोन्हीही व्यक्ती देवासाठी महत्वाचे आहे. आणि जिथं हे दोन व्यक्ती एकत्र येतात त्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे, त्या ठिकाणी देवदूत आहे, आणि या दोघांच्याही मागे आहे परमेश्वर. हालेलुया. तो राजांचा राजा, तो प्रभूचा प्रभू, त्याची इच्छा आहे आम्हा सर्वांचा बचाव व्हावा आणि आम्ही त्याच्या बरोबर असावं. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांना आजच आम्ही स्वतःला हातात समर्पित करूया, स्वतः लीन करूया, नम्र करूया, एक आज्ञा पाळणारे लेकर आणि स्वतःला बनवूया, देवाची आज्ञा पाळणारे लेकर बनवूया आणि म्हणूया देवा आजपासून प्रभू तुझं कोणतंही काम करण्यासाठी, तू सांगितलेली कुठलीही गोष्ट प्रभू जी गोष्ट तू सांगणार आहे त्यासाठी मी नाही म्हणणार नाही, तर मी ती आज्ञा पाळन. मग कुठलीही त्या ठिकाणी कुठलाही त्याग करण्याची वेळ आली तरी चालेल, कुठलाही त्या ठिकाणी कुठला खर्च होण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु परमेश्वरा तू सांगितलं ना मी ते करणार आहे. आणि जो ऐकणार आहे त्याने म्हटलं पाहिजे प्रभू तू जर बोलला आहे तर मग कोणी काही म्हणू, जर काही म्हणू, मी तुझ्यावर विश्वास करणार आहे आणि माझ्या जीवनाचे सूत्र मी तुझ्या हातात देणार आहे. तू सांगणार तसं मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की या ठिकाणी खरोखर परमेश्वर देव त्याच्या आज्ञाद्वारे आमच्या बरोबर बोलला आहे. आणि विशेष मी आभार मानतो रेव्हरंड स्तवन पाळसाहेब यांचे की त्यांनी या ठिकाणी या मंडळीमध्ये, त्यांच्या मंडळीमध्ये देवाचं वचन, जीसस लव्ह यू मंडळीमध्ये देवाचं वचन सांगण्याची संधी या ठिकाणी मला दिलेली आहे. मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि तुमचे आभार मानतो की त्यांनी शांततेने या वचनाचा स्वीकार केला आहे. मी काहीतरी घेऊन ठिकाणी जातो. थँक्यू. तुमचा वेळ साहेबांकडे निघेल.